शांतिनिकेतन शाळेसमोरील 100 फुटी रस्त्याचं काम उन्हाळ्यात करण्यात आलं होतं. मात्र पहिल्याच पावसात जवळपास 200 ते 250 मीटरच्या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडलेत. त्यामुळे या कामाच्या दर्जाविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करत परीख पूल नूतनीकरण समिती आणि यूथ फाउंडेशनच्या वतीनं आज या खड्ड्यातच झोपून अनोख्या पद्धतीनं आंदोलन करण्यात आलं. एखादा अपघात झाल्यानंतर अशा ठिकाणी मदत मिळू शकत नाही आणि ते अपघात रोखण्यासाठी अधिकाऱ्यांचे डोळे उघडण्यासाठी मी अशा पद्धतीने रस्त्यावर पडलेलो आहे. त्यांनी याची दखल घ्यावी, गांभीर्याने दखल घ्यावी. कोणाचाही मृत्यू होणं, अवेळी मृत्यू होणं याला जबाबदार अधिकारी वर्ग आणि ठेकेदार आहेत. याचा निषेध करण्यासाठी मी असा रस्त्यावरती झोपलेला आहे. या कामाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, हा रस्ता पुन्हा नव्यानं करण्यात यावा अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. सर्वजण म्हणतात कोल्हापूरमधील रस्ते डांबर लावले असते ते डांबर वाहून जातं आणि त्याचं मूर्तिमंत उदाहरण हा रस्ता म्हटला तर काय वावगं ठरणार नाही. कारण ह्या रस्त्यातले खड्डे अजून हे कलर निघाला नाही, तोपर्यंत यातले डांबर आणि खडी निघून गेल्या. ह्या रस्त्यासाठी किती खर्च केला आहे आणि त्यात किती वापरला आहे याचीसुद्धा शहानिशा होणे गरजेचं आहे. हा जो रस्ता केलेला आहे या रस्त्याचं टेस्टिंग रिपोर्ट संबंधित अधिकाऱ्यांनी रस्ता झाल्या बघितलेले आहेत का, हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याचबरोबर ज्यावेळेस आम्ही तक्रार करतो आहे त्यावेळेस मुरूम पॅचवर्क म्हणून टाकायचा, एखादी सर मोठी आली की तो मुरूम परत उडून पडतो आहे आणि इथं अनेक अपघात झालेले आहेत. हा परिसर असा आहे की अपघातात लगेच तुम्हाला एखादी वैद्यकीय मदतसुद्धा मिळत नाही. त्यामुळं सार्वजनिक बांधकाम विभाग असेल, ठेकेदार असतील, यांनी अतिशय संवेदनशील राहून तात्काळ या 100 ते 150 मीटर रस्त्याचं व्यवस्थित पुन्हा एकदा निरीक्षण करून सर्फिंग करावं अशी आमची सामाजिक कार्यकर्त्यांच्याकडून मागणी आहे. या आंदोलनाची दखल घेतली नाही तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढू असा इशारा यावेळी देण्यात आला. 3 महिन्यात जर असे रस्ते जर खराब होत असतील तर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि ठेकेदार ह्यांच्यावर कारवाई करणं गरजेचं आहे. लवकरात लवकर हा रस्ता जर केला नाही, अपघाताची संख्या कमी होण्यासाठी लवकर रस्ता करणे गरजेचं आहे. जर रस्ता नाही केला तर आम्ही वाहनाचा भव्य मोर्चा अधीक्षक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर काढण्यात येणार आहे. आंदोलनकर्त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी पाहणीसाठी बोलावलं होतं, मात्र कुणीही उपस्थित राहिलं नाही. या आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते फिरोज शेख, सचिन जाधव, राहुल चौधरी, चंद्रकांत कांडेकरी, सुधीर हांजे, संतोष मंडलिक, शंकर खामकर यांच्यासह समिती आणि फाउंडेशनचे सदस्य सहभागी झाले होते.